PYQ based on a chapter, electrostatics, that was asked in CET 2024. The graph shows the variation of voltage V across the plates of two capacitors A and B versus increase in charge Q stored in them. Then आता बघा आपल्याला हा स्लोप दिलेला आहे, हा ग्राफ दिलेला आहे आणि व्ही अगेन्स्ट क्यू चा ग्राफ दिलेला आहे. मग आपल्याला माहिती आहे याचा स्लोप काय येणार आहे, डिफरन्स इन वाय कोऑर्डिनेट डिवायडेड बाय डिफरन्स इन एक्स कोऑर्डिनेट. हा वाय ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे. मग स्लोप हा व्ही बाय क्यू आहे, पण कपॅसिटी काय असते क्यू बाय व्ही. मग तुम्हाला दिसतंय की जर कपॅसिटी घ्यायची असेल तर आपल्याला 1 बाय स्लोप घ्यावा लागेल, म्हणजे स्लोप ज्याचा कमी त्याची कपॅसिटी जास्त. मग आता ह्या दोन मध्ये स्लोप कोणाचा कमी आहे, तर याचा कमी आहे एचा, आणि बीचा काय जास्त आहे. मग ज्याचा स्लोप कमी त्याची कपॅसिटी जास्त, म्हणजे व्ही बाय क्यू असेल तर याची कपॅसिटी जास्त, आणि जर क्यू बाय व्ही असेल तर ज्याचा स्लोप जादा त्याची कपॅसिटी जादा, असं लक्षात ठेवायचं. मग स्लोप ऑफ ए इज लेस दॅन स्लोप ऑफ बी अँड देअरफॉर कपॅसिटन्स ऑफ ए हॅज हाय कपॅसिटी. करेक्ट ऑप्शन ए. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.